मंगळवारी मध्यरात्री साधारण 1:30च्या सुमारास दिल्लीच्या फैज-ए-इलाही या मशिदी शेजारच्या अवैध बांधकामांवर दिल्ली महानगरपालिकेकडून बुलडोजर चालवला गेला. या मशिदीच्या आजूबाजूला असलेल्या सरकारी जागेवर एका विशिष्ट धर्माच्या लोकांकडून उर्दू भाषेसाठी ग्रंथालय, एक दवाखाना आणि लग्नासाठी एक मोठा हॉल बांधण्यात आला होता. प्रशासन गेली 4 महिने हे अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा पाठवत होतं, पण अवैध बांधकाम करणाऱ्यांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे प्रशासनाला कारवाई करावी लागली. पण प्रशासन ही कारवाई करत असताना काही धर्मांधांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत 5 पोलीस जखमी झाले आणि त्यातल्या चांदनी महल पोलीस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर महावीर प्रसाद हे गंभीर जखमी झालेत. दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. खरं तर जमावाला वाटलं होतं की त्यांच्या विरोधानंतर प्रशासन माघार घेईल, पण दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता ह्या केजरीवाल नाहीत हे ते विसरले. त्यामुळेच प्रशासनाने रात्रभर कारवाई करत हे सगळं अतिक्रमण हटवलं आणि बुधवारी सकाळी सुमारे 70 ट्रॉल्या लावून पाडलेलं साहित्य उचलण्यात आलं. पोलिसांनी त्यांच्यावर दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी बॉडी कॅमेरे आणि परिसरातल्या CCTVचा वापर करत आत्तापर्यंत 10 जणांना अटक केली. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असं दिल्लीचे गृहमंत्री आशिष सूद यांनी स्पष्ट केले. पण पोलिसांनी अवैध बांधकाम पाडण्यासाठी मध्यरात्र का निवडली? त्याचबरोबर घरी बसून काहीही साध्य होणार नाही, घराबाहेर पडा, रात्र काळी करा आणि मशिदीत पोहोचा असे व्हिडिओ आणि व्हॉट्सॲप मेसेज कुणी पसरवले? ह्या दगडफेक करणाऱ्यांना पण उमरखालीद होणार का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चारुदत्त टिळेकर आणि कॅमेरावर आहेत सुमित घोरपडे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दिल्ली महानगरपालिकेकडून अवैध बांधकामांवर बुलडोजर चालवला जातोय. मंगळवारी मध्यरात्री 1:30 ते 2च्या दरम्यान तुर्कमान गेटच्या जवळ एक ग्रंथालय, एक दवाखाना आणि एका लग्नाच्या मोठ्या हॉलवर कारवाई करण्यात आली. हे अवैध बांधकाम दिल्लीतल्या फैज-ए-इलाही या मशिदी शेजारी आहे. या मशिदीचं 8.5 गुंठ्याचं क्षेत्र सोडून बाकीच्या बांधकामावर कारवाई चालू असतानाच अचानक एका विशिष्ट धर्माच्या लोकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांना कारवाई करतानाच ठाऊक होतं की या भागात आपल्यावर दगडफेक होऊ शकते, म्हणून ते पूर्ण तयारीनिशी आले होते. मध्य दिल्लीचे पोलीस आयुक्त निधीन वल्सन यांनी सांगितलं की दिल्ली महानगरपालिकेने 6 आणि 7 जानेवारीच्या मध्यरात्री इलाही मशिदी शेजारचं अवैध बांधकाम पाडण्याचं नियोजन केलं होतं. महापालिकेच्या निवेदनानुसार पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी तैनात करण्यात आलं होतं. तिथं महानगरपालिकेचे कर्मचारी बांधकाम पाडत असतानाच अचानक सुमारे 100 ते 150 लोकांचा जमाव आला. पोलिसांनी त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यातल्या काहींनी गोंधळ घालायचा प्रयत्न केला आणि थोडं लांब जात दगडफेक केली, ज्यामध्ये 5 पोलीस जखमी झाले. त्यामध्ये चांदनी महल पोलीस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर महावीर प्रसाद हे गंभीर जखमी झालेत. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. जखमी पोलिसांच्या वैद्यकीय अहवाल आणि जबाबानंतर कायदेशीर कारवाई करून पोलीस बॉडी कॅमेरे आणि CCTV तपासून 10 जणांना ताब्यात घेण्यात आले. महापालिकेचे उपायुक्त विवेक कुमार यांनी सांगितलं की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये मशीद सोडून बाजूच्या अवैध बांधकामांवर कारवाई करून सुमारे 33 गुंठ्याचं अतिक्रमण केलेलं क्षेत्र मोकळं करण्यात आले. यामध्ये सुमारे 200 ते 250 ट्रॉल्या भरून कचरा उचलण्यात आलाय. तसंच कारवाई दरम्यान मशिदीचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचं विवेक कुमार यांनी सांगितलं. या कारवाईवर काँग्रेसनं मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. काँग्रेस नेते अभिषेक दत्त म्हणाले की महानगरपालिकेला पहाटे 1 वाजता तोडफोड का करावी लागते हे मला समजत नाही. त्यावर मध्य दिल्लीचे पोलीस आयुक्त निधीन वल्सन यांनी सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी ही कारवाईची मोहीम राबवण्यात आली. आता या कारवाई दरम्यान करण्यात आलेला हिंसाचार नियोजित होता का अशी चौकशी पोलीस पकडलेल्या आरोपींकडून करत आहेत. कारण दिल्ली बॉम्बस्फोटाच्या हल्ल्याआधी लाल किल्ला स्फोटातील मुख्य आरोपी उमर उन नबी सुमारे 15 मिनिटे या मशिदीत थांबला होता. या दहशतवाद्याचा मशिदीत जाण्याचा उद्देश काय होता, तो तिथं कोणत्या लोकांशी संपर्कात होता, याचा आता पोलीस तपास करतायत. पोलिसांवर दगडफेक करण्याआधी तिथल्या एका विशिष्ट धर्माच्या व्यक्तीने घरे सोडा, रात्र काळी करा आणि मशिदीत पोहोचा, मशीद पाडली जाते असा एक व्हिडिओ बनवून अफवा पसरवली होती आणि त्यामुळं जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यावर दिल्लीचे गृहमंत्री आशिष सूद यांनी पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असं जाहीर केलंय. त्यामुळे पोलिसांना आता चौकशीसाठी गृह खात्याकडून स्वातंत्र्य मिळाले. दगडफेक करणारे बहुतेक दिल्लीची सत्ता बदलून रेखा गुप्ता आता मुख्यमंत्री आहेत हे विसरलेले दिसत आहेत. कारण नुकतंच 2020 साली दिल्लीत दंगल घडवून आणणाऱ्या उमर खालिदचा सुप्रीम कोर्टाकडून जामीन नाकारण्यात आलाय. तो सुद्धा आता तुरुंग हेच माझं आयुष्य म्हणतोय. कोर्टाच्या या निर्णयावर रेखा गुप्ता म्हणाल्या होत्या की आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. दिल्लीतील लोकांविरुद्ध जाणून बुजून हा कट रचण्यात आला होता. दिल्लीला दंगलीच्या आगीत ढकलणाऱ्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळे प्रशासनाला आडकाठी आणणाऱ्या दंगलखोरांना उमर खालिदसारखीच अद्दल घडवणार का हे लवकरच स्पष्ट होईल.
या एकूण घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि MahaMTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.